नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणारे सर्व विद्यार्थी यांचे मी या व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पुणे विद्यापीठाकडून एक सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं 22 फेब्रुवारी रोजी, आणि त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की दिनांक 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या तारखेपर्यंत महाविद्यालय बंद राहतील। अर्थात फक्त पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय बंद राहतील असा तो सर्क्युलर होता। बरेचसे विद्यार्थी शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक व्हिडिओ न पाहिल्यामुळे कन्फ्यूज भरपूर होत आहेत। सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो, विनंती करतो की सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक आणि पूर्णपणे पाहावा, जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही। बऱ्याचशा नाशिक जिल्ह्यातील तसेच नगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कॉमेंट मी पाहिल्या, तर ते म्हणायचे की नाशिक जिल्ह्यातील किंवा नगर जिल्ह्यातील ही कॉलेजेस बंद झाले आहेत का। याचा अर्थ सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिलेला नाही। सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण हा व्हिडिओ किंवा कोणताही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, म्हणजे आपले कन्फ्युजन होणार नाही। आपण पाहिलं होतं की पुणे विद्यापीठाअंतर्गत येणारे पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय त्या तारखेदरम्यान म्हणजेच 22 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान बंद ठेवण्यात येणार होते। कारण असं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसत होता किंवा दिसत आहे, त्यामुळे हा अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता आणि 22 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान महाविद्यालय बंद करण्यात आले होते। या निर्णयावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा जो बंद आहे तो नको होता। ते काही लोक म्हणायचे, काही विद्यार्थी म्हणायचे की अजून महाविद्यालय चालू करा, कारण आपल्याला माहिती आहे की मागच्या 7-8 महिन्यापासून सर्व विद्यार्थी घरातच बसून असल्यामुळं ते वैतागलेले होते आणि त्यामध्ये त्यांना कुठंतरी कॉलेज चालू झालं होतं, त्याचा आनंद होता। पण पुन्हा कॉलेजेस बंद पडणं हे थोडंसं त्यांच्यासाठी धक्कादायक होतं। तरी पण जो पुणे विद्यापीठाचा निर्णय आहे किंवा शासनाचा निर्णय आहे त्यापुढे आपण जाऊ शकत नाहीत। सर्व विद्यार्थ्यांनी, अजून काही विद्यार्थी जे आहेत नाशिक जिल्ह्यातील किंवा नगर जिल्ह्यातील, त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की इकडले महाविद्यालय का चालू आहेत, कारण इकडेही कोरोना थोडाफार वाढतोच आहे, तर इकडलेही कॉलेजेस बंद करा, असं काही नाशिक आणि नगर जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं। परंतु ते सर्व शासनाच्या हाती आहे। 22 ते 28 फेब्रुवारी या काळामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय बंद ठेवावीत असा निर्णय झाला। त्यानंतर काल 28 फेब्रुवारी संपली, त्यानंतर काय होणार असा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला होता। आणि कालच 28 फेब्रुवारी रोजी, जरी रविवार होता तरी पुणे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी अजून एकदा एक आदेश काढला आणि त्यांनी सांगितले की अजून काही दिवस आपल्याला महाविद्यालय, कॉलेजेस किंवा जे प्रायव्हेट क्लासेस आहेत ते बंद ठेवावं लागतील, शाळा बंद ठेवावं लागतील। त्या धर्तीवर आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून अजून एक नवीन सर्क्युलर परिपत्रक आज जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सर्क्युलर आपल्यासमोर दिसतं, 74 नंबरचं सर्क्युलर आहे 2021 आणि हे आजच जारी करण्यात आलेलं सर्क्युलर आहे 1/3/2021। आपण पाहूयात काय म्हणते हे परिपत्रक क्रमांक 74/2021। विषय आहे कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालय, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा दिनांक 1 मार्च 2021 ते दिनांक 14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याबाबत। तर अशा प्रकारचं हे सर्क्युलर आहे, कारण बघाच आपण बघितलं होतं की 28 फेब्रुवारीपर्यंत बंद होता, पण त्यापुढं काय असा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता। तर त्या संदर्भात हे सर्क्युलर आहे। सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की पुणे जिल्ह्यातील फक्त विद्यार्थी लक्षात ठेवायचं आहे की आपली महाविद्यालय, आपल्या शाळा, खाजगी क्लासेस जे आहेत ते 1 मार्च 2021 ते 14 मार्च 2021 पर्यंत बंद राहणार आहेत। पुढं त्यांनी लिहिलेलं आहे कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने पारित केलेले आदेश, निर्देश, SOP इत्यादींची प्रभावी अंमलबजावणीबाबत शासनाने दिलेल्या आदेशानुसार महाविद्यालयातील प्रत्यक्ष अध्यापनाचे नियमित वर्ग दिनांक 28/2/2021 पर्यंत बंद ठेवण्याबाबत
विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक 42/2021 संदर्भ क्रमांक शैक्षणिक प्रवेश 1046 दिनांक 22/2/2021 अन्वये सर्व संबंधितांना सूचना दिल्या होत्या, हे आपण पाहिलं होतं. तथापि पुणे जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालय, सर्व खाजगी क्लासेस व इतर शाळा दिनांक 1 मार्च 2021 ते दिनांक 14 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांनी संदर्भ क्रमांक JICA/AVI 208/2021 दिनांक 28/2/2021 माननीय महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी जावक क्रमांक MA/SAPRVI 8577 दिनांक 28/2/2021 तसेच माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे यांनी संदर्भ क्रमांक वैद्य 9/कावी 757/2021 दिनांक 28/2/2021 अन्वये आदेश दिलेले आहेत. सोबत आदेशाची प्रत जोडलेली आहे. तरी या ठिकाणी सांगण्यात आले की या परिपत्रकाद्वारे सर्व विद्यापीठ, शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालय, परिसंस्था यांना कळवण्यात येते की माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे, माननीय महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका व माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आता हे झालं फक्त पुणे जिल्ह्यासाठी किंवा पुणे शहरासाठी. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जे महाविद्यालय आहेत त्यांच्यासाठी, तर त्यांच्यासाठी निर्णय सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे की फक्त पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय, तसेच त्या ठिकाणी पुणे शहरातील जे महाविद्यालय आहेत ते सर्व महाविद्यालये लक्षात ठेवायचे की 14 मार्चपर्यंत बंद राहतील. सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा 14 मार्चपर्यंत. 14 मार्च नंतर परिस्थिती काय आहे हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. परंतु नाशिक आणि नगर जिल्ह्यातील जे महाविद्यालय आहेत, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्यूज व्हायचं नाही. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालय, परिसंस्था यांनी जिल्हा प्रशासन, स्थानिक प्राधिकरण यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाविद्यालय बंद ठेवण्याबद्दल कारवाई करायची आहे. तर अजूनपर्यंत स्थानिक जे नाशिक आणि नगर जिल्ह्यातील प्रशासन आहे त्यांनी कॉलेजेस, शाळा बंद ठेवण्याबद्दल तसं काही आश्वासन किंवा तशा प्रकारचे आदेश दिलेले नसल्यामुळं नाशिक आणि नगर जिल्ह्यातील जे महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, खाजगी क्लासेस आहेत अजूनही चालू आहेत. परंतु मी सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओमधून विनंती आणि आवाहन करू इच्छितो की नाशिक आणि नगर जिल्ह्यातील जे महाविद्यालय आहेत ते अजूनही जरी चालू असले तरी आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण आज ना उद्या जर आपण काळजी नाही घेतली तर नाशिक आणि नगर जिल्ह्यातील महाविद्यालय किंवा जे पेशंट आहेत त्यांची संख्या वाढू शकते आणि आपल्यावर ही महाविद्यालय बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळं नाशिक आणि नगर जिल्ह्यातील कॉलेजेस अजूनपर्यंत बंद करण्यात आलेली नाहीत. तरी विद्यार्थ्यांनी त्याबद्दल संभ्रमावस्थेत राहू नये. आपली महाविद्यालय नाशिक आणि नगर जिल्ह्यातील चालू आहेत. फक्त पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील महाविद्यालय 14 मार्चपर्यंत बंद राहतील. तरी या ठिकाणी अशा प्रकारचा हा सर्क्युलर परिपत्रक आज विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आदेश आहेत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसते की जाती संदर्भ क्रमांक 16च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. परंतु त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की 28 फेब्रुवारी नंतर सुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कंटिन्युअसली चालू असल्यामुळं किंवा वाढत असल्यामुळं अजून काही दिवस कॉलेजेस, शाळा, खाजगी क्लासेस बंद ठेवावे लागतील. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा आणि कन्फ्यूज होऊ नये. आपल्याला काही अडचणी असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवीन नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.